कोरड्या हवामानाच्या अंदाजानंतर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हरभरा आणि गहू कापणीला वेग। शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज देणारे हवामान तज्ञ पंजाब डक सध्या स्वतःच्या शेतात हरभरा कापणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे। 26 फेब्रुवारी नंतर वातावरण कोरडे राहणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केल्याने वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हरभरा आणि गहू कापणीला वेग दिला आहे। पंजाब डक यांनी 2026 मध्ये वर्धा जिल्ह्यात पाऊस सरासरी राहील तसेच 26 फेब्रुवारी नंतर पावसाची शक्यता नसल्याचे सांगितले होते। यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची कापणी लवकर पूर्ण करण्याचे नियोजन केले। 1 मार्च पासून जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। तुम्हाला एक सांगू इच्छितो, अंदाज कधीच फेल जात नाही, पण काय होतंय तुम्हाला सांगतो, पाऊस सांगितला वर्धा जिल्ह्याचा, पण वर्धा जिल्ह्यामध्ये कितीतरी 200-300 गाव आहेत। मग वर्ध्याच्या त्या भागात पडत नाही, इकडल्या भागात पडत नाही। मग लोकांना वाटतं की अंदाज, पण मी काय करतो जिल्हावाय अंदाज सांगतो असो। पण तुम्ही एखाद्या शेतकऱ्याने मला फोन लावून विचारा, लोकेशननं सांगा, इथंच नाही तर तुम्ही अमेरिकेला जा, तिथलं लोकेशननं सांगता पाऊस कसा पडणार। म्हणजे हे लोकांचं काय झालं की मी जे काम करतो हे शेतकऱ्याच्या हितासाठी करतो, मी कोणत्या विद्यापीठाला धरून काम करत नाही। मग ते विद्यापीठावाले माझ्याकडे विरोधक आहेत की ते तेवढे पण असते। संत तुकाराम महाराजांना लोकांनी नाव बोट ठेवलं, मागं पुढं पाहिलं, मी तर साधा शेतकरी। योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।